मी कॉलेजमध्ये असताना ना, चेतन दातार आमच्या कॉलेजची नाटकं बसवायचा. चेतननी तेव्हा सावल्या हे नाटक लिहिलं होतं आणि मी तेव्हा माझ्या कॉलेजची एक एकांकिका लिहिली आणि चेतननी मला पंखाखाली घेतलं आणि चेतनला असं वाटत होतं, की मी बऱ्यापैकी लेखक होऊ शकतो किंवा याच्यात एक शक्यता आहे बाबा, की काहीतरी याचं होऊ शकतं. तो स्पार्क आहे थोडा. स्पार्क आहे आणि तसं त्यांनी मला ग्रूम केलं, की तेव्हा तो NCPAला कामाला होता आणि त्यांना एकांकिकेला बक्षीस मिळालं, मला लेखनाचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला NCPAला बोलवलं आणि तो म्हणला, की तुला समजा लेखक व्हायचं असेल तर परंपरा माहिती असली पाहिजे आणि जागच्या जागी त्यांनी मला 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. त्याच्यात सगळ्या प्रकारची नाटकं होती. म्हणजे मला म्हणला, की कधीपासून वाचायला सुरुवात करतोस? मी म्हटलं उद्या. तो म्हणला नको, आत्तापासून कर. आणि त्यांनी मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरची भेट दिली. मग रोज कॉलेज सुटल्यावर मी एक 3 वाजता वगैरे मी NCPAला जायचो. 3 ते 6, 6:30 मी तिथे वाचायचो. 6-6:30 पर्यंत चेतनचं काम संपायचं आणि मग आम्ही NCPA पासून गिरगावात ठाकूरद्वारपर्यंत चालत जायचो किंवा चर्नी रोड स्टेशनला तो मला सोडायला यायचा. मग तिकडनं मी दादरला जायचो आणि आम्ही तो 7-8 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो आज काय वाचलं याच्यावर आम्ही चर्चा करत येतो. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात समृद्ध 6-7 महिने होते असं मी म्हणेन.